सुपर एल निनो पुन्हा सक्रिय झालाय। या तारखेनंतर राज्यात पुन्हा पाऊस मोठी विश्रांती घेणार। शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली। एल निनो पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, ज्यामुळे आता या 7 जिल्ह्यांमध्ये पाऊस होतोय कायमचा बंद। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। पहा, राज्यात गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू आहे। काही ठिकाणी पावसाची इतकी तीव्रता वाढली की शाळा कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या। दरडी कोसळत आहेत, रस्ते जाम होत आहेत, पुलावरून पाणी वाहतंय। पण तेवढ्यात अचानक अरबी समुद्रात एक विचित्र घडामोड घडली आणि ज्याने सगळं चित्र बदलून टाकलं। जून महिन्यात अत्यंत पाऊस कमी झाला होता। जुलैच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस आला आणि 8 जुलैला पाऊस बंद झाला। त्यानंतर पुन्हा एकदा 20-21 जुलै नंतर पाऊस सुरू झाला। अजूनही मराठवाड्यातील, विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील काही असे जिल्हे आहेत की जिथे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। पण तेवढ्यात एक अशी तारीख जाहीर करण्यात आली की त्या तारखेनंतर पाऊस होतोय कायमचा बंद। जुलै महिन्यात सुरू झालेला दमदार पाऊस, ज्यावेळेस लोक म्हणाले होते की आता पाऊस येणार, आणि खरं तर जून महिन्याच्या वेळेस ज्या बातम्या येत होत्या की दुष्काळ पडणार, त्यावेळेस पाऊस चालू झाला आणि लोक म्हटले दुष्काळाची बातमी खोटी आहे। पण शेतकऱ्यांनी देखील पेरण्या वेगानं करून टाकल्या। पण ती अफवा नव्हती, ती आता खरं ठरतंय। कारण की जुलै महिन्यात फक्त 6 ते 7 दिवस पाऊस झाला। त्यानंतर 20 जुलै नंतर थोडाफार पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर खरी माहिती आता समोर आली, ज्याने शेतकऱ्यांची झोप उडाली। कारण की अरबी समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली, ज्यामध्ये आता तोच एल निनोचा राक्षस आता दुप्पट मोठा होऊन सुपर एल निनोच्या रूपात सक्रिय झालाय। त्याचा फटका महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसणार। कारण की एक अशी तारीख जाहीर करण्यात आली, त्या तारखेनंतर राज्यातला पाऊस पूर्णपणे बंद होतोय। आता ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरण्या केल्या नाहीत किंवा ज्यांनी पेरण्या करून झाल्यात, त्यांच्यासाठी ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। पहा, खरं तर सुरुवातीला या बातमीवर कुणीच भरोसा ठेवत नव्हतं। कारण की पाऊस सुरू आहे, आता सुरू झालाय, असा कसा बंद होणार? सगळ्यांना वाटलं हे फेक आहे। पण लक्षात घ्या, सरकारने देखील या गोष्टीची तीव्रता लक्षात घेऊन विशेषतः शेतकऱ्यांसाठी इशारा दिलाय की पाऊस पडत असेल तर पाणी जपून वापरा, कारण की पाऊस आता बंद होतोय। शेतकऱ्यांनो, जर तुमच्याकडे जनावरे असतील तर जनावरांसाठी चारा तयार करा, कारण की अरबी समुद्राचा एक फोटो सॅटेलाइटद्वारे काढला गेलाय आणि आज पहाटेच समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली आहे, आणि ज्यामुळे जी प्रणाली सुरुवातीला वाटलं होतं पाऊस वाढेल, पण आता घडतंय ते उलटच। आता खरं तर उदाहरण द्यायचं झालं तर काल रात्री तुम्ही पाहिलं असेल की नाशिकमध्ये, त्याचबरोबर इकडे जर आपण पाहिलं किनारपट्टीच्या भागामध्ये पुण्याच्या घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं। किनारपट्टीलाही रेड अलर्ट दिला गेला होता, पण फारसा पाऊस अजूनही तिथे पडलेला नाहीये। स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। एल निनोमुळे आता पाऊस पुढे सरकायला त्याने सुरुवात केली आहे। किनारपट्टीपासून सुरू झालेला पाऊस आता हळूहळू मराठवाड्याहून सरकून विदर्भाकडून जाऊन तो बंगालच्या उपसागरात त्या ठिकाणी जाणार आहे, आणि ज्यामुळे महाराष्ट्रातला बराचसा भाग कोरडा राहणार आहे। ही परिस्थिती इतकी भयानक आहे की सरकारने ताबडतोब सॅटेलाइटचे फोटो बघितले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना दिली। पहा, जून महिन्यामध्ये ज्या राक्षसाची चर्चा होती, तो सुपर एल निनोचा राक्षस पुन्हा एकदा सक्रिय झालाय। त्यामुळे त्याची तारीख आता जाहीर करण्यात आली, एक अशी तारीख की ज्या तारखेपासून शेतकऱ्यांना मोठा धोका सांगितला गेलाय। आता एक अशी तारीख सांगितली की त्या तारखेपासून पाऊस गायब होतोय। त्यातल्या त्यात असे 7 जिल्हे आहेत की जिथे 100% फिक्स दुष्काळ पडणार आहे, जिथे प्यायला देखील पाणी उरणार नाही, आणि ज्याचा फटका 5 कोटीपेक्षा अधिक लोकांना बसणार। मग कोणते आहेत ते 20 जिल्हे जिथे अतिशय तुरळक पाऊस? कोणते 7 जिल्हे की जिथे प्यायला देखील पाणी मिळणार नाही? कोणती आहे ती तारीख की ज्या तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस बंद होतोय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। मान्सून 2026 हा खूप चिंतेचा आणि अतिशय काळजीचा विषय बनलेला आहे। जेव्हा पावसाळा सुरू व्हायचा होता जून महिन्यामध्ये, तेव्हाच एल निनोच्या बातम्या येऊ लागल्या आणि शेतकऱ्यांना धडकी भरली होती। पण त्यानंतर जूनच्या शेवटी जुलैच्या सुरुवातीला पाऊस सुरू झाला, तेव्हा लोक म्हणले सगळं खोटं। पण अचानक 8 जुलैला पाऊस बंद झाला आणि त्यानंतर सगळ्यांना भीती वाटू लागली। तर पहा, आता जुलैच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला। कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली अक्षरशः हाहाकार उडाला होता। पण तेवढ्यात अमेरिकेची हवामान संस्था नोआने एक सॅटेलाइटद्वारे फोटो जारी करून तो थेट देशाच्या पंतप्रधानांना पाठवला, आणि त्यांच्या माहितीनुसार 1950 नंतर म्हणजे 75 वर्षात जेवढी झाली नव्हती तेवढी बिकट परिस्थिती आता होणार। कारण की अरबी समुद्राच्या पोटात झालेल्या बदलांमुळे आता कोरडे वारे वाहू लागणार।
भर पावसात महाराष्ट्राची झोप उडवणारी एक बातमी समोर आली. खरं तर जून महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर 25 तारखेपासून पाऊस सुरू झाला होता. त्याआधी एल निनोचा धोका वर्तवला जात होता. लोक पाऊस सुरू झाल्यावर म्हणाले खोटं आहे, बातम्यावाल्यांनी न्यूजसाठी TRP साठी बातम्या पसरवल्या असं त्यांना वाटत होतं. पण लक्षात घ्या, एल निनो कुठेच गेला नव्हता, तो तिथेच होता. त्याला विरोध करण्यासाठी IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल नावाची एक प्रणाली हिंदी महासागरात तयार झाली होती आणि त्याच्या जोरावर हवामानाचा बदल झाला, त्यामुळे पाऊस पडला. पण आता IOD निगेटिव्ह झालाय आणि ज्यामुळे सुपर एल निनोचा राक्षस आता तीव्रतेने फैलावू लागलाय, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा धोका आहे. एक तारीख जाहीर करण्यात आली. त्या तारखेनंतर महाराष्ट्रातल्या या 7 जिल्ह्यामध्ये पावसाचा थेंब पडणार नाही. दुष्काळ तर फिक्स आहे, पण खरं संकट आता आणखी तीव्र होतंय. आता याची भीषणता ओळखून जागतिक आरोग्य संघटनेनं देखील अलर्ट जारी केलाय. देशाचे पंतप्रधान यांनी देखील तातडीनं नीती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तयार राहण्याचे आदेश दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाची रात्रीच बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. विचार करा, जो पाऊस सध्या सुरू आहे, काही ठिकाणी ढगफुटी होते, काही ठिकाणी नद्यांना पूर आलाय, धरणं भरलेत, शेतकऱ्यांची शेतं वाहून गेलेत, शेतात खड्डे पडलेत. मग ही परिस्थिती अचानक कसं होऊ शकतं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आता समजून घ्या, डेटाच्या माध्यमातून आणि टक्केवारीच्या माहितीतून आता विचार करा. अचानक पाऊस जर गायब झाला तर शेतकऱ्यांचं काय होणार? कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होतोय? धरणे विहिरी कुठे कोरडी पडणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण जाणून घेतोय की तो अंदाज काय आहे, की तो अंदाज म्हणजे काय आहे, कोणत्या तारखा सांगितल्या, सगळ्यात माहिती घेतोय. आता पहा, आता सगळ्यात आधी टक्केवारी जाणून घेऊयात. पहा, जून महिन्यामध्ये 92% पाऊस सांगितला होता, पण पडला फक्त 40%, म्हणजे 52% पाऊस कमी पडलाय. हा मुद्दा इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल जुलैमध्ये तर पाऊस झाला, पण जुलैमध्ये आपण जर पाहिलं तर 1 जुलै ते 8 जुलैपर्यंत साधारणपणे पाऊस झाला. त्यानंतर पावसाला ब्रेक लागला आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला 20 जुलै नंतर. पण लक्षात घ्या, जुलै जसा जसा पाऊस पुढे सरकतोय तसा तसा पावसाचं प्रमाण अतिशय असमान आहे. आणि हे असमान पाऊस होण्यामागचं कारण आहे सुपर एल निनो. सुपर एल निनोचा राक्षस पुन्हा एकदा जागा झालाय, जो आता संपूर्ण महाराष्ट्राला दणका देतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे त्यांनी शेतीतली पिके घेण्यापेक्षा जनावरांना चारा आणि पडलेल्या पाण्याची साठवणूक करा. हवामान तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार एक जिल्ह्यांची यादी समोर आली, ज्यामध्ये बीड जिल्हा आहे. बघा, बीड जिल्ह्यामध्ये मोठा धोका आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा नंबर आहे, तिथेही मोठा धोका आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याचं देखील पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहू शकतं. त्यानंतर सांगलीचा जो बराचसा भाग आहे तर त्यामध्ये पाऊस थोडासा कमी असेल. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा प्रचंड मोठा भाग आहे, त्यामध्ये पावसाची अत्यंत अवघड परिस्थिती होणार. त्यानंतर अहिल्यानगरचा बराचसा भाग जो आहे तो याच्यामध्ये भरडला जाऊ शकतो. त्यानंतर धुळे जळगावचा ग्रामीण भाग, इथेही पावसाचं प्रमाण कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पावसाचा जो खंड आहे तर तो 27 ते 29 जुलै दरम्यान त्या ठिकाणी थोडासा पडणार आहे. त्यानंतर 31 जुलै ते 4 ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाची दुसरी फेरी तयार होईल आणि 4 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा पाऊस मोठी उघडीप घेऊ शकतो. तर असा अंदाज त्याच्यात वर्तवण्यात आला. आता तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय? तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती काय? सध्या काय वातावरण आहे? ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय की काय होतंय? नक्की कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, पावसाची परिस्थिती नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.